भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL खर तर भारताची एक दूरसंचार कंपनी जी देशाच्या कानाकोपऱ्यात दऱ्याखोऱ्यात गावखेड्यापर्यंत पोहोचलेली. BSNL ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस प्रत्येकाच्या घरात लँडलाईन होता, पेजर आला, नंतर तरंग आला. हळूहळू सगळी दूरसंचार यंत्रणा बदलत गेली आणि BSNL ची विश्वासार्हता आजपर्यंत तशीच टिकून आहे. सिम कार्ड आलं त्यानंतर जग बदललं आणि देशामध्ये वेगळ्या वेगळ्या कंपन्या सुद्धा आज एअरटेल असेल, VI असेल, जिओ असेल, वेगळ्या वेगळ्या इंटरनेटच्या प्लॅन पासून वेगळे वेगळे 2G, 3G, 4G, आता 5G पर्यंत वेगळे वेगळे प्लॅन सुद्धा त्याच पद्धतीने लॉन्च झाले. परंतु खरं तर सरकारच्या आशीर्वादानं चालणारी, सरकारी यंत्रणेवर चालणारी ही BSNL कंपनी मात्र इथल्याच राज्यकर्त्यांनी डबघाईस त्या ठिकाणी आणली. आज BSNL खाजगीकरणाकडे वाटचाल करतंय. तुम्ही एखाद्या BSNLच्या कार्यालयात गेलात तर वयस्कर म्हाताऱ्याची जशी अवस्था असती तशी BSNL कार्यालयाची आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या लोकांच्या कामकाजाची सुद्धा अवस्था आहे. आजही बरेच शासकीय कार्यालयांमध्ये किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये BSNLचं कनेक्शन जबरदस्त आहेच, नाकारता येणारी गोष्ट नाही. पण काय अशी गोष्ट घडली का भांडवलदारांच्या घशात इथली सगळी दूरसंचार यंत्रणा, टेलिकॉम यंत्रणा गेली? जशा मोबाईलच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या झाल्या त्याच पद्धतीनं ह्या दूरसंचार कंपन्या सुद्धा तितक्याच वेगळ्या वेगळ्या झाल्या. 1760 कंपन्या मार्केटमध्ये आल्या आणि या सगळ्या कंपन्यांनी आता महाराष्ट्रासह देशाच्या मार्केटवर कब्जा मिळवला. तिथं BSNL मागे पडली. म्हणजे जिथं 3G आलं होतं तिथं BSNL फक्त रांगत होतं. मला माहितीये, मी साधारणतः 11वीला असेल त्यावेळेस BSNLचा नंबर घेतलेला, आजपर्यंत मी तो नंबर तसाच टिकून आहे. त्याचं कारण असं आहे, माझं BSNL वर किंवा आमच्या सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास असणारी गोष्ट आहे. सध्या BSNLचं पोर्ट करा किंवा तुमची जिओची सर्व्हिस असेल, एअरटेलची असेल, पूर्वीचे व्होडाफोन असेल किंवा आयडिया असेल, आता VI झालं त्याचं, हे सगळ्यांपासून तुम्हाला जर सुटका मिळवायची असेल तर तुम्ही तुमचं BSNL जिवंत ठेवा. केंद्र सरकार BSNL विकायला काढतंय. माननीय प्रधानमंत्र्यासहित सगळी सिस्टीम ही कशी आपली सरकारी यंत्रणा, सरकारी संस्था, सरकारी जागा कशी एखाद्या भांडवलदाराच्या घशात घालेल याचाच प्रयत्न करत असते. अहो, ज्यावेळेस कुठलीच कंपनी नव्हती त्यावेळेस BSNLचे टावर तुमच्या गावात झालंय. तुम्ही कुठल्याही तालुक्यातले, जिल्ह्यातले असू द्या किंवा एखाद्या शहरातले असू द्या, भलं उंच जे टावर उभा आहे ते BSNLचं आहे. BSNLची अवस्था एवढी वाईट झाली, टावर तसंच आहे, भाडे तत्वावर BSNLचे टावर आता चालवायला दिलेले आहेत. म्हणजे त्याच्या एका BSNLच्या त्या पूर्ण मोठ्या टावरवर वेगळ्या 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 छत्र्या लावलेल्या आहेत, ते इतर कंपन्यांच्या भाडे तत्वावर. म्हणजे BSNL भाडे तत्वावर कधी गेली हे कळायला सुद्धा मार्ग नाही. एखादा तुमचा BSNLचा कर्मचारी ज्यावेळेस एखादं रस्त्याचं काम सुरू असताना केबल तुटली तर हजारो वायर मधून एक एक वायर काढून जोडणारा तो BSNLचा माणूस, किंवा मोठ्या DP मध्ये म्हणजे तोंड घालून कुणाचा फोन बंद आहे, कुणाचं कनेक्शन काय, मग ते लगेच काढणार, तो शोधणारा माणूस आता आम्हाला पाहायला मिळत नाही. अहो, 4G आणि 5Gच्या जगामध्ये BSNLचं कुठं घेऊन बसलाय राव? लोकांना BSNL कडे वळायला भाग पाडलं. आज जिओनी सुरुवातीला जे काही सिम कार्ड फुकट दिले ते जिओनी इतकं वसूल केलंय, तुम्हाला आम्हाला फुकट दिल्यावरच सवय लागते, नंतर जास्तीचे पैसे देऊन जगायची. आज
बघा, तुम्हाला आठवत असेल 499 रुपयाला 3 महिने 90 दिवस सांगणारे कधी 84 दिवसावर आले आणि कधी 399 499 चे प्लॅन आता 850 रुपयापर्यंत आले. आहात कुठे? बीएसएनएल मात्र अजून त्याच पद्धतीनं काय 10-20 रुपये वाढवून फक्त त्यांचे प्लॅन तसेच आहेत. आज जिओ परवडत नाही, एअरटेल परवडत नाही किंवा ते व्हीआय परवडत नाही, पण बीएसएनएल कडे पाठीमागे वळून बघितलं, त्यांची आता 4G सेवा आत्ताशी येते, जिथं 5Gच्या स्पीडमध्ये यंत्रणा अजून फास्ट झाली. ज्यावेळेस जिओ 5G आलं आणि इतरांनी 5G केलं, त्यावेळेस अंबानीचं कौतुक करायला किंवा त्यांची पाठीवर शाबासकी द्यायला देशाचं सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील होतं, किंवा यांच्या फोनवरून त्यांच्या फोनवर अर्थात बीएसएनएल वरून जिओच्या फोनवर फोन करून अभिनंदन केलं असेल. इतकी वाईट अवस्था आहे. तुम्हाला मला प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतं बीएसएनएल टिकलं पाहिजे. आपल्या सरकारी यंत्रणा कोलमडल्या नाही पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, बीएसएनएल जर जगवायचं असेल तर खाजगीकरणाला विरोध असेल. बीएसएनएल जर टिकवायचं असेल तर भांडवलदारांची गळचेपी असेल. आणि बीएसएनएल जर आता परत सक्षम करायचं असेल तर आपली जे मूळ आहे, आपलं जे आहे, ज्यांनी आपल्यावर लादलंय ते नाही स्वीकारायचं. जे आपलं आहे त्यालाच मजबूत करण्याची शक्ती किंवा ती प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून बीएसएनएल स्वीकारलं गेलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला प्लॅन परवडत नाही, जिओचा नाही, एअरटेलचा नाही किंवा काही नाही, फक्त एकदा विचार करा आणि बीएसएनएलच्या ऑफिसला जा. तिथं लोक तुम्हाला नीट बोलतील न बोलतील, नम्रपणा असेल नसेल, ते पण वैतागलेत. कधी? बीएसएनएल मध्ये आता नोकर भरती होत नाही. बीएसएनएलच्या कधी जाहिरात निघत नाही. बीएसएनएलच्या नोकर भरती आता बंद झालीत. जे काही आता रिटायरमेंट कडे येतील किंवा हळूहळू रिटायर होतील, ते लोक एकदा संपले की बीएसएनएल गुंडाळलं म्हणून समजा. त्यांना तेच खाजगीकरण करायचंय. माझं असं मत आहे, सगळ्यांनी जर ताकदीनं बीएसएनएलच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला समजा, तर बीएसएनएल परत ताकदीनं उभं राहील. म्हणून बीएसएनएल बंद पडू नये याच्यासाठी सगळ्यांनी बीएसएनएल कडे जर कन्वर्ट करता आलं, कारण जिओ पेक्षा 200 ते 250 300 रुपये प्लॅन स्वस्त आहेत बीएसएनएलचे. एकदा तो चार्ट बघा. मी काय त्या बीएसएनएलची मार्केटिंग करायला तुमच्या समोर नाही. या देशात ह्या भांडवलदारांच्या चेले चपाट्यांना भांडवलदारांचे घर भरायचेत म्हणून आपल्या ज्या मूळ संस्था आहेत किंवा जे काही शासकीय यंत्रणा आहे ती खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तो हाणून पाडण्यासाठी पोर्ट टू बीएसएनएल, इतर सगळे आपले नंबर बीएसएनएल मध्ये आपण कन्वर्ट करूया. आणि समजा तुम्हाला बीएसएनएल ची रेंज 100% येत नाही असं वाटत असेल, तर जेवढी टावर आहेत महाराष्ट्रात ती सगळी बीएसएनएल, त्याच्या जीवावर इतर कंपन्या चालतात. बीएसएनएलच अशी एक यंत्रणा आहे, तुम्ही दऱ्या खोऱ्या डोंगर दऱ्या कुठेही का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, कितीही मोठ्या छोट्या बिल्डिंग मध्ये जा, तुम्हाला बीएसएनएल ची रेंज फुलच दाखवेल. नेटवर्क चेक करा, कारण एकदा तुम्ही पोर्ट केलं आणि एकदा तुम्ही स्वीकारलं तर 90 दिवस तुम्हाला ते चेंज करता येत नाही, बदल करता येत नाही. म्हणून बीएसएनएलच्या नादी लागा आणि बीएसएनएल अगोदर पारखून घ्या आणि मगच स्वीकारा. पण बीएसएनएल मरू देऊ नका. बीएसएनएल मरू द्यायचं नाही आणि बीएसएनएल संपू पण द्यायचं नाही, अन्यथा भारताची खरी नाळ तुटेल. धन्यवाद. जय भारत.